शाखा 176 की ओर से 10वीं और 12वीं में उत्तीर्ण के बच्चों को सम्मानित किया गया। विद्यार्थियों का आगे की शिक्षा के लिए मार्गदर्शन किया गया। महाराष्ट्र के पूर्व मंत्री आदित्य ठाकरे के जन्मदिन के अवसर पर शिवसेना यूबीटी की शाखा 176 की ओर से 10वीं और 12वीं के उत्तीर्ण छात्रों का सत्कार किया गया ताकि उनका मनोबल बढ़ सके। इस अवसर पर बाला साहेब ठाकरे गुट के जिलाध्यक्ष प्रमोद शिंदे, सायन कोलीवाड़ा, विधानसभा संगठक गजानन पाटिल, शाखा प्रमुख प्रशांत जाधव और महिला शाखा संगठिका कल्पना ताई के साथ साथ कई शिव सैनिक मौजूद रहे। विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि रक्तदान शिबिर हे जे सामाजिक उपक्रम आहे ही आमची शिवसेनेची परंपरा आहेच अनेक वर्षापासूनची। ही अनेक वर्ष आम्ही जपत आलेलो आहोत आणि त्यातलाच हा भाग म्हणून ही जी शाखा क्रमांक 176 याचं नेतृत्व आमचे गजानन पाटील करतात, आमचे प्रशांत जाधव करतात, कल्पना कणकर करतात, सर्व पदाधिकारी करतात। त्यांनी आज विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या बोलवलेलं आहे आणि त्यांचा आम्ही सन्मान करतो। एक आमचं कुटुंब आहे, या भागातली जी राहणारी मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, इथले शिक्षक आहेत, हे आमचं कुटुंब आहे आणि त्या कौटुंबिक भावनेमधूनच आम्ही आमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती त्या ठिकाणी उत्तीर्ण झाली आहे तर त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना प्रोत्साहन देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि ह्या भावनेतून शिवसेना शाखेने हा कार्यक्रम मूळ शाखेने ओरिजिनल शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलाय। मी विद्यार्थ्यांना पण शुभेच्छा दिल्यात आणि शाखेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या। आता 3 वर्ष तर मुंबई महानगरपालिका या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे असंच दिसतंय, कारण प्रशासन आहे, प्रशासनाला कंट्रोल हे मुख्यमंत्री करतायत, नगरविकास मंत्री करतायत आणि तुम्ही बघितलं की जवळजवळ 90,000 कोटींची जी ठेवी आहे ती उद्धव साहेबांनी या ठिकाणी एक मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्या नागरिकांसाठी 90,000 कोटी रुपये त्या ठिकाणी ठेवले होते का, तर वेगवेगळ्या विविध योजना राबवण्यासाठी। परंतु त्यातून सुद्धा या पैसे या लोकांनी काढले। 2 लाख कोटीच्या वरती डेफिसिटमध्ये आज मुंबई महानगरपालिकेला म्हणजे त्यांनी तोट्यातच आणलेलं आहे जवळजवळ आणि त्यातून कामं कुठली होत नाही। फक्त कॉन्ट्रॅक्टरची बिलं जी आहेत ती निघालेली नाहीत, परंतु वास्तविक पाहता कुठलीच सेवा ही मुंबई महानगरपालिकेला ज्याप्रमाणे पूर्वी मिळत होती ती आता मिळत नाही। परंतु आता हे लोकांना दिसतंय। आज तुम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश बघितला असेल, म्हणजे त्यांनी तो आदेश दिला आणि त्याच्यानंतर सरकारला भाग पाडलं 3,000 कोटी रुपये जास्त किमतीचे, म्हणजे L&T सारखी नामांकित संस्था आहे, कंपनी आहे, तिला बाद केलं गेलं, L&Tला बाद केलं गेलं। टेक्निकल रिझन एवढंच कारण दिलं गेलं आणि जे काम 3,000 कोटीच्या कमी किमतीचं आहे ते काम 3,000 कोटीच्या जास्त किमतीचं मेधा इंजिनियर्सला दिलं गेलं का, तर लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना सुद्धा त्यांनी आता आणलेली आहे आणि अशा अनेक लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत की या कॉन्ट्रॅक्टरचा पैसा जो आहे तो निवडणुकीमध्ये वापरला गेला। भ्रष्ट मार्गाने त्या पैशाच्या माध्यमातून सत्ता त्यांनी काबीज केलेली आहे आणि या गोष्टी हळूहळू लोकांना समजत आहेत। आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता 13 तारखेला, त्या चित्त साधून आम्ही आज हा गुणगौरव सत्कार करण्यात आलेला आहे। तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही जयंतीनिमित्त आम्ही असेच रक्तदान शिबिर याच ठिकाणी आम्ही करतो। तसंच आम्हाला जे शिकवण दिलेले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी की 80% समाजकारण आणि 20% 80% राजकारण 20% आणि समाजकारण 80%। आता तुम्ही बघा की मी पहिलीचं ॲडमिशन असेल, 10वीचं, 11वीचं, 12वीचं सतत आमच्याकडे लाईन लागलेली असते। कोणाची फीस कमी करायचं असेल किंवा कोणाचं काय, हे आम्ही वर्षभर समाजसेवा करत असतो आणि त्याच माध्यमातून हा पण एक कार्यक्रम गुणगौरव सत्कार हा केला पाहिजे। विद्यार्थ्यांना असा आहे आमच्या शाखेत ठरला, त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी करतो। पालक बाहेर बघतात, दुसऱ्याचा मुलगा असा झाला म्हणून माझा मुलगा तसा व्हावा असं होत नाही, की दुसऱ्याचा मुलगा IAS झाला म्हणून माझा मुलगा IAS व्हावा असं नाही होत। त्यासाठी खूप जिद्द लागते, मेहनत लागते आणि त्या मुलाची कॅपॅसिटी लागते। त्यासाठी आपण जे आहे ते पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असं सत्र आयोजित केल्यास त्या ठिकाणी चांगलं गायडन्स करता येईल आणि मग पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर होईल। विद्यार्थ्यांचा जो कल चाचणी असते म्हणजे त्याला IQ टेस्ट असते ती केली गेली पाहिजे आणि त्यानुसार मुलाला तिकडे पाठवलं गेलं पाहिजे। आता स्पोर्ट्स हे काही सोपी गोष्ट नाही, पण स्पोर्ट्स काही मुलांचा कल फार कमी दिसतो। आता सचिन तेंडुलकर का किती शिकले आहे ते लोकांना माहिती आहे, किंवा त्यांच्याकडे संपत्ती किती आहे, धोनी किती शिकला आहे, किंवा बाकीचे हे जे कोहली आहे यांचं क्वालिफिकेशन किती आहे,
तर ते मुलं त्यांचं क्वालिफिकेशन महत्त्व नाही, त्यांच्याकडे आज ते त्यांचं टॅलेंट महत्त्वाचं आहे. तर मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे, जी सर्वच मुलं टॅलेंटेड असतात, फक्त त्यांना प्रॉपर गायडन्स नाही, म्हणून ते मुलं वेगळ्या मार्गाला जातात. जर आता किती हवाई सुंदरी हा इतका सुंदर जॉब आहे, त्याच्यात त्या मुली सुंदर मुली असतात आणि काय सगळ्या मुली दिसायला खूप सुंदर पाहिजे असं नाही. हवाई सुंदरीमध्ये सुद्धा टॅलेंट महत्त्वाचं आहे. तिथे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तिथे असं पाहिलं जात नाही की गोरी गोमटी नाकं डोळं चांगली असं नाही पाहिलं जातं. तर काळ्या हवाई सुंदरी सुद्धा आहेत की त्यांचा चेहरा नाही पाहिला, त्यांच्याकडे टॅलेंट पाहिलं जातं आणि त्यामुळे तिथेही आहे. IAS IPS मध्ये सुद्धा टॅलेंट पाहिलं जातं. फक्त मार्क्स महत्त्वाचे नाहीये, तर मुलाचं टॅलेंट अतिशय महत्त्वाचं. त्याला GK पण आवश्यक आहे. जनरल नॉलेज आज जे करंट अफेअर्स आहे त्याचं नॉलेज या मुलांना आज झालं पाहिजे. म्हणून अभ्यास पुस्तक वाचलं पाहिजे, वर्तमानपत्र वाचली पाहिजेत आणि गुगलचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. थँक्यू. खरं म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिवसैनिकांना शिकवण दिली, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आम्ही नेहमीच त्यांच्या या सूचनेनुसार वागत गेलो. राजकारण 20% करतो आणि 80% समाजकारण. मग त्याच्यामध्ये विद्यार्थी गुणगौरव असेल, रक्तदान शिबिर असतील, मेडिकल कॅम्प असेल, अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम हे राबवणं हे म्हणजे शिवसेनेचं सातत्याने असलेलं काम आहे. आणि त्याच्यामुळे पालक वर्ग असतील, विद्यार्थी असतील, त्यांची कुठची कामं असू दे, ते सतत शिवसेना शाखेमध्ये काम घेऊन येत असतात. आणि त्यांना माहिती आहे की कुठे गेल्यानंतर आपल्याला आपलं काम होईल. मग ॲडमिशन असेल, कुठे हॉस्पिटलची जबाबदारी असेल, हे सगळं शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. आणि ही शिवसेना प्रमुखांनी आम्हाला ती शिकवण दिलेली आहे, तिचं आम्ही नेहमीच इथे अंमलबजावणी त्याची करत असतो.